मित्रांनो, कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक आणि थोडीशी आनंदाची बातमी म्हणलं तरी चालेल. तर शेतकऱ्यांची कर्जमाफी जवळपास 3 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी होण्याचे चान्सेस दिसून येत आहेत. मित्रांनो, तर कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार किंवा राज्यातील किती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, तुमचं देखील कर्ज माफ होणार आहे का, तुम्ही देखील कर्जमाफी योजनेमध्ये बसणार आहात का, त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर, स्वागत आहे आपलं कृषी मॅन या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, जवळपास राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात आश्वासन दिले होते. आपण वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये बघत आहोत. याबद्दल माहिती देखील शॉर्टकटमध्ये घेत आहोत की राज्यातील जवळपास निवडणुकापूर्वी महाविकास आघाडी सरकार असो की महायुती सरकार असो, यांनी मोठमोठे आश्वासने दिले होते. ते महाविकास सरकारचा विषय बाजूला ठेवा, कारण की आपण त्यांना निवडूनच दिलं नाही. आपण महायुती सरकारला, भाजपला पसंती दिलेली आहे. तर मित्रांनो, त्यांनी काय सांगितलं होतं की बाबा आम्हाला निवडून द्या, आम्ही शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती करू, कर्जमाफी नाही मित्रांनो, कर्जमुक्ती करू, असं महायुती भाजप सरकारनं सांगितलं होतं. देवेंद्र फडणवीस यांनी मोठमोठ्या घोषणा केलेल्या होत्या. त्यांनी असं सांगितलं की बाबा महाविकास आघाडी सरकार जरी शेतकऱ्यांची 3 लाखापर्यंत कर्जमाफी करत असेल किंवा 5 लाखापर्यंत कर्जमाफी करत असेल, त्यांचा विषय बाजूला ठेवा म्हणले. आम्ही तुमची जवळपास सरसकट कर्जमुक्ती करू. आता कर्जमाफी आणि कर्जमुक्ती मधला फरक आपण वारंवार व्हिडिओमध्ये बघत आहोत. तरी देखील कोणी जर न्यू असेल या व्हिडिओवर तर त्यांना सांगतो, कर्जमाफी म्हणलं तर तुमचा एक लिमिटेड आकडा असतो, तोच तुमचा माफ होत असतो. आणि कर्जमुक्ती म्हणलं तर तुमचा जेवढा आकडा आहे तेवढा माफ होत असतो, सरसकट माफ होत असतो. तर देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलं होतं की बाबा आम्हाला निवडून द्या, तुम्ही आम्हाला पसंती दाखवा, आम्ही तुमची कर्जमुक्ती करू, आम्ही तुमचा 7/12 कोरा करू, शेतकऱ्यांसाठी आम्ही मोठमोठ्या घोषणा आणू, आम्ही मोठमोठ्या योजना आणू. परंतु मित्रांनो, जवळपास 5 ते 6 महिन्याचा कालावधी लोटलेला आहे. तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस असो किंवा अजित पवार असो, यांनी दोघांनीही अद्यापही कर्जमाफी संदर्भात किंवा कर्जमुक्ती संदर्भात एकही आश्वासन पूर्ण केलेलं दिसत नाही. आता मागेच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे. तर या अधिवेशनामध्ये आम्ही शेतकऱ्यांसाठी मोठमोठे निर्णय घेणार आहोत, शेतकऱ्यांच्या साठी मोठी दिलासादायक बातमी देखील देणार आहोत, असं देखील अजित पवार यांनी सांगितलं होतं. तर त्यांनी काय सांगितलं, बाबा आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी संदर्भात एक अधिवेशनामध्ये एक निधी मंजूर करणार आहोत. त्या निधी अंतर्गत जेवढे शेतकरी पात्र ठरतील त्या शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देऊ, कर्जमुक्ती देऊ. आम्ही शेतकऱ्यांचा 7/12 हा कोरा करण्याचा प्रयत्न करू. तसं काय नाही मित्रांनो, देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा 2017, 18, 19ला जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा सुद्धा त्यांनी कर्जमाफी केली होती. त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं होतं. आपल्याला असं नाही म्हणायचं की त्यांनी कधीच कर्जमाफी केली नव्हती. त्यांनी त्यावेळेस त्यांच्या पद्धतीनं जवळपास 50 ते 60% शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती. परंतु उर्वरित शेतकऱ्यांचं काय, उर्वरित शेतकरी त्यावेळेस सुद्धा शेतकरी पात्र असून सुद्धा त्यांची कर्जमाफी झालेली नव्हती. शेतकरी जवळपास 31,000 कोटी रुपयांचा शेतकऱ्यांच्या डोक्यावर सरकारच्या जे बँकांचा बोजा आहे. म्हणजे 31,000 कोटी रुपये हे शेतकऱ्यांकडून बँकांना वसूल करायचे आहेत कर्जाच्या याच्यावर. तर ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलं होतं त्या शेतकऱ्यांचे सध्याच्या काळाला बँक अकाउंट फ्रीज केले जात आहेत. काही जिल्ह्यामध्येवरती बँका ज्या आहेत त्या बँकांतर्फे शेतकऱ्यांच्या शेतीवर कब्जा केला जात आहे. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जर ट्रॅक्टर वगैरे शेतकऱ्यांच्या नावावर असेल तर ट्रॅक्टरवर कब्जा केला जात आहे. किंवा ज्या शेतकऱ्यांचे जे शेतामध्ये पीक आहे, जे इन्स्टंट आपल्याला प्रॉफिट मिळवून देऊ शकतं, असं पीक देखील सील करण्यात येत आहे बँकांतर्फे. तर जे शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत होते त्या शेतकऱ्यांना आता काही जिल्ह्यामध्ये या बँकांतर्फे शेतकऱ्यांच्या या वस्तूवर किंवा या शेतावर वगैरे कारवाई करण्यात येत आहे, त्यांच्या पिकांवर वगैरे सील ठोकण्यात येत आहे मित्रांनो. परंतु काही जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे जे आता नुकसान भरपाईच्या रकमा बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर ह्या वाटप झालेल्या आहेत, जमा झालेल्या आहेत. मग त्या शेतकऱ्यांचं काय, तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झालेली आहेत त्या शेतकऱ्यांचे बँक अकाउंट हे फ्रीज केले जात आहेत, गोठवले जात आहेत. बरेच शेतकरी असे आहेत ज्यांना नुकसान भरपाईच्या ज्या रकमा 18,000, 20,000, 25,000 ज्या रकमा आलेल्या आहेत किंवा 10,000 आलेल्या आहेत त्यांना उचलता येत नाही, त्यांना विड्रॉ करता येत नाही. त्याचं कारण म्हणजे बँकांतर्फे त्यांचे अकाउंट हे गोठवले गेलेले आहेत, त्यांचे अकाउंट फ्रीज केलेले आहेत. त्या कारणास्तव त्यांचे ज्या रकमा आहेत त्या त्यांना विड्रॉ करता येत नाहीयेत.
बरेच असे शेतकरी आहेत ज्यांना रक्कमा आलेल्या क्रेडिटेडचे मेसेज आलेले आहेत, बाबा तुमच्या खात्यावर एवढ्या एवढ्या रक्कमा जमा झालेल्या आहेत, परंतु ते डोळ्यांनाच जे एक समाधान म्हणून बघता येत आहे मित्रांनो. त्या शेतकऱ्यांना त्या रक्कमा विड्रॉ करणं पॉसिबल नाहीये. बरेच शेतकरी बँकेत चक्र मारत आहेत, मॅनेजरला वगैरे थोडीफार तुम्ही रक्कम घ्या, आम्हाला ह्या रक्कमा काढू द्या, आमची पैसे आम्हाला उचलू द्या, अशी शेतकऱ्यांतर्फे थोडीफार लाच देण्याचा देखील प्रयत्न चालू आहे. परंतु तरीही बँकांचे कोणतेही कर्मचारी शेतकऱ्यांना साथ देत नाहीत, त्यांच्या रक्कमा उचलू देत नाहीत. किंवा असे बरेच शेतकरी आहेत ज्यांच्या खात्यावर या 18, 25, 20 काय ते रक्कमा आलेल्या आहेत, त्यांच्या त्या रक्कमा ह्या बँकांतर्फे कट केल्या जात आहेत मित्रांनो डायरेक्टली. म्हणजे बाबा तुम्ही कर्जमाफीची वाट बघा, आम्हाला काही घेणं देणं नाही, तुम्ही तुमचं कर्ज फेडा, आम्हाला काही घेणं देणं नाही, किंवा कर्ज तुमचं माफ होईल, आम्हाला काहीही घेणं देणं नाही, असं बँकांच्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे, बँकांचं म्हणणं आहे. बँका काय करत आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर. आता काय झालेलं आहे, बरेच असे शेतकरी आहेत ज्यांचं शेतीचं खातं एकच तेच आहे आणि त्यांचे जे घरकुलाचे पैसे 15-15 हजार रुपये काही शेतकऱ्यांच्या खात्यावर येत आहेत, काही शेतकऱ्यांच्या खात्यावर PM किसान योजनेचे पैसे पडलेले आहेत, काही शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईचे रक्कमा ह्या वितरित झालेल्या आहेत. असे बरेच शेतकरी आहेत मित्रांनो ज्यांच्या खात्यावर कशा ना कशाचे पैसे किंवा कोणीतरी त्यांना एक उसने पैसे म्हणून दिलेले असतील, किंवा कोणाचे सावकाराचे व्याजवरून वगैरे देऊन त्यांनी बँकेमध्ये ट्रान्सफर केलेल्या आहेत. असे बरेच शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावर ज्या रक्कमा वितरित होत आहेत, क्रेडिट होत आहेत, त्या डायरेक्टली बँका डेबिट करून टाकत आहेत. बँका कुठलाही त्यांना SMS जात नाही, त्यांना कुठलीही पूर्वसूचना दिली जात नाहीये. डायरेक्टली बँकांतर्फे काय करण्यात येत आहे, त्यांच्या खात्यावरल्या रक्कमा ह्या न सांगता न त्यांना सूचना करता ह्या रक्कमा बँका कट करून घेत आहेत मित्रांनो. या स्टेट लेवलच्या बँकांचं काम आहे. आता स्टेट लेवलच्या बँकांचं काम हे असलं तरी जिल्हा मध्यवर्ती बँका पण मागे नाहीत मित्रांनो. त्या सुद्धा शेतकऱ्यांच्या शेती पिकावर, शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरवर, शेतकऱ्यांच्या दारात जर 4 व्हीलर उभी असेल तर त्या 4 व्हीलरवर आणि काही शेतकऱ्यांच्या शेतातील पिकावर किंवा शेतीवर डायरेक्टली बँकांतर्फे कब्जा केला जात आहे. अशा धमक्या देत आहेत बँकांचे कर्मचारी किंवा बँकांचे जे वसुलीला जे आलेले जे कर्मचारी आहेत, ते डायरेक्टली काय म्हणत आहेत की बुवा तुम्ही कर्ज भरा, अन्यथा आम्ही तुमचे शेती विकू आणि त्या शेतीचं जे रक्कमा येतील किंवा जे पैसे येतील त्या पैशामध्ये आम्ही आमचं कर्जाची परतफेड करून घेऊ, अशा धमक्या दिल्या जात आहेत. तर मित्रांनो काही शेतकरी असे सुद्धा आहेत जे या रक्कमा त्यांनी जेवढं पीक कर्ज काढलेलं होतं बँकांतर्फे ते भरू सुद्धा शकतात, परंतु ते सुद्धा शेतकरी सरसकटमध्ये आम्ही सुद्धा बसतील या आशेवर आहेत. आणि ते शेतकरी सुद्धा आम्ही आत्ताच भरणार नाही, जर सरकार कर्जमाफी करेल तेव्हा आम्ही ह्या रक्कमा भरू. आता सरकार पण काय करत आहे, जे शेतकरी हे रक्कमा भरू शकतात त्या शेतकऱ्यांना 50% डिस्काउंट आम्ही देऊ असं देखील सांगण्यात येते. म्हणजे तुम्ही रक्कमा भरा, आम्ही तुम्हाला 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देऊ, म्हणजे तुमचे 50,000 रुपये आम्ही तुमच्या खात्यावर रिटर्न आम्ही टाकून देऊ. परंतु मित्रांनो सरकारचं काम आहे, शेतकऱ्यांना सरकारवर विश्वास राहिलेला नाही. आम्ही जरी रक्कमा भरू तर आम्हाला काय गॅरंटी की आम्हाला प्रोत्साहनपर अनुदान आमच्या खात्यावर वितरित होईल, हे सुद्धा बरोबर आहे मित्रांनो. त्यामुळे बरेच शेतकरी रक्कमा भरायचे कॅपॅसिटी असून सुद्धा ह्या रक्कमा भरत नाहीयेत. तर मित्रांनो राहिला विषय बाजूलाच आपला की रविकांत तुपकर, शेतकरी नेते जे रविकांत तुपकर आहेत त्यांच्यातर्फे असं सरकारला असं एक चेतावणी म्हणलं तरी चालेल, चेतावणी देण्यात आलेली आहे, अलर्ट देण्यात आलेली आहे की बाबा 18 मार्च पर्यंत तुम्ही कर्जमाफी करा, अन्यथा आमच्याकडून योग्य त्या जे पाऊल आहे ते उचलल्या जाईल, शेतकऱ्यांतर्फे योग्य ते पाऊल उचलल्या जाईल. 18 मार्चची तारीख देण्यात आलेली आहे, 18 मार्च पर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा असं रविकांत तुपकर यांनी सरकारला इशारा दिलेला आहे. तर मित्रांनो बघूया 18 मार्च पर्यंत कर्जमाफी होती की लागलीच 10 मार्च नंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी होती. प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासादायक एक बातमी यायला पाहिजे, शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हायला पाहिजे. तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका. धन्यवाद.